चिवडीबाबत मुख्यमंत्र्यांनी आधीच भूमिका घेतली आहे। 1 ते 2 ठिकाणी महायुती मनसेला पाठिंबा देण्याचा विचार करू शकते, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। राज ठाकरे यांचे आभार, पण महायुतीचं सरकार येणार आणि महायुतीचा मुख्यमंत्री होणार, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ। देवेंद्र फडणवीसांचा दावा, तर महायुतीत फक्त भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आणि काही छोटे मित्रपक्ष इतकेच, फडणवीसांकडून स्पष्ट। माहींच्या जागेबाबत आमची चर्चा सुरू, आम्ही सगळे एकत्र राहिलो पाहिजे असा मार्ग काढण्याचा प्रयत्न, फडणवीसांची प्रतिक्रिया। तर सरवणकरांनी कार्यकर्त्यांची भावना व्यक्त केल्याचं शिंदेंचं विधान। वर्षाबंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सदा सरवणकर यांच्यात चर्चा। सदा सरवणकर माहीमधून लढण्यासाठी ठाम असल्याची माहिती। 2019ला उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंसाठी पाठिंबा मागितलाच नाही, मनसेकडे तेव्हा उर्वरित उमेदवारच नव्हता, आताही मनसेने आयात उमेदवार दिला, ठाकरे गटाच्या महेश सावंतांचा टोला। प्रत्येक बाप मुलासाठी प्रयत्न करत असतो, अमित ठाकरे आमच्याच परिवारातील मुलगा, माहीमवरील प्रश्नावर संजय राऊतांचं उत्तर। दलित मुस्लिम मराठा एकत्र आता परिवर्तन अटळ, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगेंची घोषणा। तर सहन करण्याची क्षमता संपली, सुपडा साफ करणार, जरांगेंचा इशारा। कोणत्या मतदारसंघात लढायचा याचा निर्णय 3 तारखेला होणार, असंही वक्तव्य। दिवसातून 3 वेळा ते माझ्या संदर्भात बोलतात, मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, मनोज जरांगेबाबत विचारलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी बोलणं टाळलं। मनोज जरांगेंना राजकारणाचं वारं भिनलंय, त्यांनी समाजाच्या गोष्टी करू नये, राजकारणात यावं, मराठा समाजासाठी ज्या भूमिका होत्या त्या राहिल्या नाहीयेत, प्रवीण दरेकरांचा निशाणा। आंतरवाली घराटीत नरहरी झिरवाळ यांच्याकडून मनोज जरांगेंची भेट, तळागाळातील लोकांसाठी लढणाऱ्यांचा आदर्श घेणं महत्त्वाचं, आम्ही त्यांच्या सोबत आहोत एवढं सांगण्यासाठी भेट घेतली। भेटीनंतर झिरवाळ यांची प्रतिक्रिया। नवाब मलिकांचा आम्ही प्रचार करणार नाही, मग सत्तेत सहभागी करून घ्यायचा विषयच कुठे येतो, आशिष शेलार यांनीही भाजपची भूमिका स्पष्ट केली, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। माझ्या प्रचाराला असं मी आग्रही धरत नाही, मी राष्ट्रवादीचा उमेदवार, विचारधारा बदलणार नाही, फडणवीसांच्या वक्तव्यानंतर नवाब मलिक यांचा पलटवार। दाऊशी माझे संबंध असल्याचा आरोप करणाऱ्यांना नोटीस पाठवणार, कितीही मोठा नेता असला तरी कायदेशीर कारवाई करणार, नवाब मलिकांचा इशारा। पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवत का नाही, काँग्रेसचे पुन्हा निवडणूक आयोगाला पत्र, आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं, काँग्रेसचा आरोप। भाजपनं माझं घर फोडून माझ्याच बायकोला माझ्या विरोधात उभं केलं, ही अटलजींच्या काळातील पार्टी राहिलेली नाही, हर्षवर्धन जाधव यांचा भाजपवर निशाणा। लोकसभेला पराभूत झाल्यानं दानवेंवर माणसं हाकलण्याची वेळ आली, रावसाहेब दानवेंच्या भोकरदनमधील व्हायरल व्हिडिओवरून कल्याण काळेंचा टोला। काँग्रेस उमेदवार अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपकडून आक्षेप, उमेदवारी अर्जात शिक्षणासंदर्भात चुकीची माहिती दिल्याचा आरोप, भाजप उमेदवार विनोद शेलार न्यायालयात जाणार। निवडणूक आयोगाकडून ट्रम्पेट चिन्हाचं तुतारी हे भाषांतर रद्द, ट्रम्पेट चिन्हाचं भाषांतर ट्रम्पेट असंच असणार। निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार गटाला मोठा दिलासा। उद्धव ठाकरेंचे मंगळवारपासून झंझावाती दौरे, कोकणातून दौऱ्याला सुरुवात, पहिली सभा रत्नागिरी आणि राजापुरात। अजित पवार पहाटेपासूनच बारामतीच्या दौऱ्यावर, ग्रामीण भागातील गावांना भेटी देणं सुरू, आज दिवसभरात जवळपास 60 गावांना भेटी देणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 नोव्हेंबरपासून राज्यव्यापी दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यभरात प्रचार सभा। नागपूर अधिवेशनाची प्रक्रिया सुरू, अधिवेशनाची तयारी सुरू करण्याचे नागपूर विभागीय आयुक्तांना आदेश, सूत्रांची माहिती। विदर्भातील 62 जागांपैकी 36 जागांवर भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत, विदर्भात भाजप आणि ठाकरे गटात केवळ 3 जागांवर लढत होणार। राज ठाकरे महाराष्ट्राच्या विकासाला साथ देतील, राऊतांनी आता सकाळचा भुंगा बंद करावा, बावनकुळेंची टीका। राज ठाकरेंना महाराष्ट्राचे शत्रू आता तारणहार वाटू लागलेत, आमदार निवडून येण्यासाठी राज ठाकरेंची फडणवीसांशी हात मिळवणी, राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा। मनसेचा दीपोत्सव ठाकरेंच्या रडारवर, मनसेच्या शिवाजी पार्क येथील दीपोत्सवाची ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार, आचारसंहितेचं हे उल्लंघन असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। मैत्रीपूर्ण लढत असेल तिथे मार्ग काढला जाईल, मावियातील मैत्रीपूर्ण लढतीवर शरद पवारांची प्रतिक्रिया। टोलमाफी करून शेवटचा मास्टर स्ट्रोक मारला, 2.25 वर्षातील कामाची पोचपावती जनता देईल अशी आशा, मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। अजितदादांच्या भेटीनंतरही चिंचवड मतदारसंघात नाना काटे बंडखोरीवर ठाम, भाजपचे शंकर जगताप यांच्या विरोधात नाना काटे अपक्ष निवडणूक लढवणार। अजित पवारांकडून चिंचवड विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी, नाना काटेंची निवासस्थानी जाऊन भेट, यावेळी अजित पवारांनी गोठ्यातील गायीसोबत फोटो काढला, त्याचबरोबर देशी गायीची माहितीही जाणून घेतली। राज्यातून एकही उद्योग बाहेर गेला नाही, आदित्य ठाकरे खोटं बोलतात, उदय सामंत यांचा आरोप।
अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी आपल्याच उमेदवाराचं कार्यालय फोडलं. मनसे उमेदवार प्रशंसा आंबेरींनी विरोधी उमेदवाराशी हातमिळवणी केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. 4 दिवसानंतर आमदार श्रीनिवास वनगा घरी परतले. शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन शेळकेंसह काही जणांकडून माझं तिकीट कापण्याचं षडयंत्र, श्रीनिवास वनगांचा आरोप. इंदापुरातून प्रवीण माने अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम. जनतेनं निवडणूक हाती घेतली, मी निवडणूक लढणारच, प्रवीण मानेंची प्रतिक्रिया. इंदापुरात हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे विरुद्ध प्रवीण मानेंमध्ये लढत. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या माजी नगरसेविका भीमाबाई फुगेंचा शरद पवार गटात प्रवेश. काही महिन्यांपूर्वीच अजित पवार गटात असणारे अजित गव्हाणे यांनी तुतारी हाती घेतली. बदलापूरचे शिंदेच्या शिवसेनेचे शहर प्रमुख वामन म्हात्रेंकडून ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेट. भेटीचे फोटो फेसबुकवर पोस्ट. राजकीय चर्चांना उधाण. काँग्रेस नेते रवी राजा यांचा पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश. मल्लिकार्जुन खरगेंना पाठवलं राजीनामा पत्र. सायन कोळीवाड्यामधून लढण्यासाठी ते इच्छुक होते. काँग्रेसने गणेश यादव यांना उमेदवारी दिल्याने नाराज. जळगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर जिल्हा उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांच्यासह काही तरुणांचा भाजपात प्रवेश. मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पक्षांतर्गत नाराजीतून मनसेला खिंडार. कोल्हापूरमध्ये काँग्रेस पक्षाला धक्का. कोल्हापूर उत्तरच्या आमदार जयश्री जाधवांचा शिंदे गटात प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. सत्तेत आल्यावर विधान परिषदेची आमदारकी किंवा महामंडळ देऊ, मवियात बंडखोरी शांत करण्यासाठी आश्वासन, सूत्रांची माहिती. काटोलमध्ये अनिल देशमुखांच्या नावाशी साधर्म्य असलेला उमेदवारी अर्ज. अजित पवार गटाकडून अनिल शंकरराव देशमुख नावाचा अर्ज दाखल. काटोलमध्ये अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख पवार गटाचे उमेदवार. जळगावमधील 7 मतदारसंघात एकाच नावाचे एकापेक्षा जास्त उमेदवार. जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अंमळनेर, पाचोऱ्यात एकाच नावाचे उमेदवार. 7ही मतदारसंघात सारख्या नावांच्या उमेदवारांचे अर्ज वैध. परभणीतील गंगाखेड विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे 3 उमेदवार. नावासाधर्म्य असलेल्या मवियाचे उमेदवार विशाल कदम यांना फटका बसण्याची शक्यता. जळगाव शहर मतदारसंघातून मविया उमेदवार जयश्री महाजनांच्या नावाशी साधर्म्य असलेले आणखी 2 उमेदवार, तर महायुतीचे उमेदवार सुरेश भोळेंच्या नावाशी साधर्म्य असलेला 1 उमेदवार रिंगणात. अब्दुल सत्तारांच्या शपथपत्रात 16 चुका असल्याची माहिती. मालमत्तेची माहिती लपवल्याचा आरोप. सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपल्ली यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार. नागपूर पश्चिमचे अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांचा उमेदवारी अर्ज मंजूर. जिचकार सरकारी कंत्राटदार असल्याचा आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांकडून अर्ज मंजूर. दिवाळीनंतर प्रचार सभांचा धुळा. भाजपच्या राज्यभरात 100हून अधिक, तर उद्धव ठाकरेंच्या 20 ते 25 सभा होणार. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींची पहिली सभा धुळ्यात होणार. 8 नोव्हेंबरला होणाऱ्या सभेसाठी 45 एकर मैदानावर तयारी सुरू. आंबेडकरांवर एन्जिओप्लास्टी करण्यात येणार. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती स्थिर. पुत्र सुजात आंबेडकरांची माहिती. चोपड्याचे ठाकरे गटाचे उमेदवार प्रभाकर सोनवणेंना हृदयविकाराचा झटका. प्रभाकर सोनवणेंवर जळगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू. प्रकृती स्थिर असल्याची पुत्र दिनेश सोनवणेंची माहिती. विधानसभेच्या निवडणुकीत पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करत आपल्याला उमेदवार विजयी करा. भाजपचे नेते सुभाष भामरे यांचे भाजप बैठकीत नगरसेवकांना आणि पदाधिकाऱ्यांना आवाहन. नंदुरबारच्या शहादा तळोदा मतदारसंघात आयात उमेदवाराला काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध. सुहास नाईक यांना अपक्ष उमेदवारी कायम ठेवण्याचा कार्यकर्त्यांचा आग्रह. धुळ्यातील 5ही मतदारसंघात महायुती आणि मविया समोर बंडखोरांचं आव्हान. उमेदवारांच्या माघारीनंतर चित्र स्पष्ट होईल. नाशिकमधील नाराजींची गिरीश महाजनांकडून मनधरणी सुरू. नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, पूर्व मतदारसंघात मनधरणीचे प्रयत्न. नाराजीचा फटका बसू नये यासाठी खबरदारी. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात विजयकुमार गावित यांच्याकडून भेटीगाठींना सुरुवात. गावितांकडून नेते मंडळी आणि ज्येष्ठ नागरिकांची भेट. जळगाव तालुक्यातील गावांमध्ये मंत्री गुलाबराव पाटलांच्या प्रचाराचा जोर वाढला. कार्यकर्त्यांचा, नागरिकांचा मोठ्या संख्येने प्रचारात, रॅलीमध्ये सहभाग. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जवानांसोबत दिवाळी सेलिब्रेशन. गुजरातच्या कच्छमधील बीएसएफ जवानांसोबत साजरी केली दिवाळी. सैनिकांना पेढा भरवत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा. देशभरात दिवाळीचा उत्साह. जम्मू काश्मीरमधील एलओसीवर भारतीय लष्कराच्या जवानांनी दिवाळी साजरी केली, तर अटारी सीमेवर देखील बीएसएफ जवानांनी एकमेकांना मिठाई देऊन दिवाळी साजरी केली.